वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पाये मज ठेवितेची ठाये माझी अल्प ही वासना तू तो उदारांचा राणा तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवी तिची ठाई विठ्ठल विठ्ठल समुचरण सरोजम सान्द्रेयाबुदाबं जगननीत पानिं मंडनो मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासो विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची
त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्त मनुपेत मपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वो भेनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार अष्ट सिद्धिनो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता अष्ट सिद्धिनो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 ताई ताई जय हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनउ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु कलेस विकार श्री संतांची माथा चरणावरी
साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल विठ्ठल. लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज इथे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पासा परिहार देणं आवश्यक असतो. तो म्हणजे असा की जगत चालक जगाचा नियंता परमपिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि भगवती मातेच्या कृपा आशीर्वादाने आपण करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थाने माईबाप आपण भाग्यवान म्हणावं लागेल. आपलं खरंच भाग्य आहे की आज आपण या धर्म मंडपामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहोत. कारण ह्या धर्म मंडपामध्ये प्रत्येकच माणूस येतो असं नाही. काही काही गेटच्या बाहेरूनच निघून देखील जातात. प्रत्येकच माणूस येतो का? नाही येत. मग येतं कोण? ज्याच्या अकाउंट मध्ये पुण्याचा संचय आहे तोच व्यक्ती इथे असतो. का? कारण आमच्या संत महात्म्यांना साधक मंडळींनी विचारलं की तुमच्यावरती विठ्ठल कृपा कसा करतो? भगवान परमात्मा तुम्हाला कसे पावतात? आम्हाला तर नाही पावत. त्यावेळेस माझे संत महात्मे फार गोड आणि फार सुंदर उत्तर देतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही ते भाया विठ्ठल कृपा केली, ते भाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. जगत चालक जगाचा नियंता हे आपल्याकडून घडतंय, हे उगच घडत नाही. याच्यासाठी आपल्या कुठंतरी आपलं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. तेव्हा कुठे आपल्याला कीर्तन श्रवणाचा लाभ घेता येतोय. माईबाप आज आमचे जे काही आमचे दादा आहेत ज्यांनी यजमान पद स्वीकारले खऱ्या अर्थाने महान भाग्यवान म्हणावं लागेल. कारण भगवान परमात्माच्या प्रभूच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही, काहीच होऊ शकत नाही. वृक्षाची पाने हले अशी ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजमव्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा की ज्या प्रभूच्या इच्छेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. आणि त्याच प्रभूच्या इच्छेने कृपा आशीर्वादाने आणि कृपेने आपण तुम्ही आम्ही इथे जमलेलो आहोत. पहा आज ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला असे श्री हरिभक्ती परायण पांडुरंग दादा नाही सॉरी दीपक दादा गोरे, आमचे दीपक दादा, आमच्या दीपक दादांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे.
झोपल्या का काय? रेंज मध्ये आहेत ना? हॅलो, तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढे जात नाही, कारण तुमची रेंज मला पोहोचल्याशिवाय मला कसं बोलताय? जसं की फोन लावल्याच्या नंतर समोरच्याचा आवाज आला तरच बोलताल ना, का तुम्हीच बडबड चालू ठेवताल? तुम्ही प्रतिसाद देण्याची फार आवश्यकता आहे माऊल्यांनो, कारण तुम्हाला पहा सांगावं लागतं, आज महिलांना 50% आरक्षण आहे. किती? 50%. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला चलते. हे फक्त आपण ऐकतो, काय करतो? फक्त ऐकतो. पण हे ज्याला पाहायचंय ना त्याने हिस्सीमध्ये येऊन पाहावं की काय महिलांना 50% आरक्षण असतं. कसं की पहा, पुरुष मंडळी पाठीमागे बसलेत आणि महिला मंडळींना समोर बसवलंय. क्या बात आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणावं लागेल, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि जरा टाळ्या जरा जाग्या असल्यासारख्या देत जाऊ. काही येऊ माहिती घेऊ खाली? नको ना? टाळ्या जरा अशा दना दना देत जा ना, खन खन आवाज आला पाहिजे. असा आवाज येतोय तुमचा. मला माहिती आहे तुम्हाला 9 दिवसाचा उपवास आहे, मला माहित आहे, पण 2 दिवस आहे, आता 2रा दिवस आहे. असं पण वाटत नाही. 5 सोयाबीन काढायचे दिवस चालू आहेत, कापूस वगैरे सगळं चालू आहे. तुम्ही सर्व दमून भागून थकून आलेला आहात माहिती आहे, पण तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटत नाही की तुम्ही 2 दिवसाचे उपवासी आहात, असं वाटत नाही. याचा अर्थ मला असं म्हणायचं की तुम्ही खूप काही खाल्लंय, असंही काही मला म्हणायचं नाहीये. पण तुम्ही खरंच तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद देत, कारण घरी काम करून इथं येऊन कीर्तनासाठी आलाय. फक्त रेंज देत जा, असं करीत जा, नाही तर असं काहीतरी करीत जाऊ. काहीतरी आपली भाषा आपल्याला कळती. तुमच्या भाषेत बोलते मी, माझी भाषा कळती ना? माझा आवाज येतोय ना तुम्हा सगळ्यांना? कारण मला असं वाटतं की माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत येत नाहीये. येतोय ना? मग ना आल्यासारखा काउंट करायला लागल्या. असं करू देऊ, असं होऊ देऊ नका. असो, आमचे जे गोरे दादा आहेत, आमच्या दादांच्या खऱ्या अर्थाने त्यांना तर धन्यता आहेच, पण त्यांच्या मात्या पित्यांना सुद्धा धन्यता आहे. का? कारण मैबाप हे काही कुणाच्याही हातातून कार्य घडत नाही हो. हे काही उगाच मला सांगा, त्यांच्याकडे पैसे जास्त झालेत म्हणून ते कार्यक्रम करतायत का? म्हणून त्यांनी यजमानपद स्वीकारले का? नाही. अहो, लोकांकडे कोट्यावधी रुपयांनी पैसा असेल हो, फार पैसा असेल, पण त्या पैशातून सत्कार्यच घडलं पाहिजे हे प्रत्येकाच्याच बुद्धीमध्ये येतं, असं नाही. ज्याच्या बुद्धीमध्ये येतं ना तो कुठंतरी स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असला पाहिजे. तो कुठेतरी स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असला पाहिजे. आणि व्यक्ती स्वयंभू म्हणजे काही डायरेक्टली हिताच्या ठिकाणी जागा नसतो, त्याच्यासाठी त्याच्या आई वडिलांचे फार मोलाचे योगदान असतात, फार मोलाचे योगदान असतात. आणि तेच संस्कार आमच्या दादांवरती झालेत आणि त्यांनी एवढा सुंदर त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. असो, त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर्वच जी काही मंडळी असतील, समस्त गावकरी मंडळी, सर्वांना धन्यवाद. तुमच्या सर्वांनी मला त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी कॉल केले, असं जसं झालं सगळं. आलो आम्ही. कीर्तन ही अशी गोष्ट आहे की ते एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही. आज जी मला कीर्तनासाठी लाभलेली आहे ती महाराष्ट्रातील नामांकित मंडळी असतील, सर्वच नामांख्यात मंडळी आहेत. आणि यांचा आणि माझा परिचय काही याच वर्षीचा आहे असं नाही, मागच्या वर्षी सुद्धा मला सर्व पितृतुल्य माणसांनी खूप सुंदरपणे साथ दिली होती. सर्वांच्याच चरणावरती मी साष्टांग प्रणिपात करते, साष्टांग दंडवत करते, कारण वेळेअभावी सर्वांचेच नावं घेणं शक्य नाहीये. आमचे श्री हरिभक्तीपारायण बाबा असतील, ठाईची चाल म्हणणारे आमचे वा रेणाखडी बाबा असतील, बाबांचं नाव करण दादा असतील, बाबांचं नाव वासुदेव महाराज असतील, सगळे समस्त गावकरी मंडळ. वा, आमच्या समस्त गावकरी मंडळी आणि भजनी मंडळींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रेंज करंट पोहोचू द्यावं तुम्हाला, येरीच आम्ही परेशान आहेत. असो, आमचे सर्वच आहेत, सर्वांच्याच चरणावरती नतमस्तक होते. त्या ठिकाणी आज आपण एवढे जण इथं गायला आहेत, पण आपल्या सर्वांना जे वाजवणार आहेत असे आमचे दादा, खऱ्या अर्थाने द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे. आणि ज्यांच्या वादनामधून मृदंग वादन काय असतं किंवा जी त्याला लपक म्हणतो ती जाणवते अशा असणारे आमच्या हरिभक्तीपारायण मृदंग विशारद मृदंग अलंकार आमच्या दादांचं नाव आमचे कृष्णा दादा. आमच्या कृष्णा दादांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. खाना द्यावं जरा. एवढ्या उंच आवाजात बोलून सुद्धा जर तुमच्या मला टाळ्याचा प्रसिद्ध येत नसेल माईबाप, तर मी काय करू काय मी नेमकं?
मला खरं सांगा, तुम्ही आपल्याला कीर्तनात आल्याच्या नंतर टाळी वाजवायला लाज वाटते. तुमची लेक आहे म्हणून तुम्हाला बोलते बरं, तुमची लेक आहे म्हणून. कीर्तन संपेपर्यंत मला तुमची लेक समजा. चुकलं क्षमा करा. नाही, कारण मी तुमची लेक आहे. तुम्ही जसं तुमच्या घरातल्या मुलीला करताना तसं मला प्रतिसाद द्या, ही माझी सर्वांना नम्रतेची विनंती असेल. पहा, आणि माऊल्यांनो, असं बसा, असं बसा. मला माहिती आहे उद्या तुम्हाला कामाला जायचंय, मान्य आहे, आलात कामावून ते पण मान्य. पण इथं आल्याच्या नंतर तरी तुम्हाला खरं सांगू का, धर्ममंडपामध्ये आल्याच्या नंतर एवढं हास्यमुख असलं पाहिजे, एवढं चेहऱ्यावरती हसू असलं पाहिजे. किती असलं पाहिजे माहितीये का, किती आनंदी असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या माहेरात गेल्यावर जेवढे आनंदी असतात ना, तिथे तेवढ्या आनंदी इथं आल्याच्या नंतर असल्या पाहिजे. कारण हे सुद्धा तुमचं माहेरच आहे. आमचे संत महात्मे म्हणतात, माझे माहेर पंढरी. हे सुद्धा काय तुमचं. तुम्ही म्हणाल तर हे काय पंढरपूर आहे का, नाही का? पण मला तरी असं जाणवत नाही की हे पंढरपुरापेक्षा कमी आहे. आईचं सान्निध्य, तुम्ही सर्व एवढी श्रोती मंडळी आहात, काय कमी आहे? फक्त तुम्ही प्रतिसाद देण्याची फार अत्यंत गरज आहे. कारण काय माहितीये का, तुम्ही वाजवलेल्या टाळ्या जरी तुमच्यासाठी टाळ्या असतील तुम्ही वाजवलेल्या टाळ्या जरी तुमच्यासाठी टाळ्या असतील, पण त्या टाळ्या आमच्यासाठी फक्त टाळ्याच नसून तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून टाळ्या जरा खना देत जा. वा, हीच अपेक्षा होती मला. रेंज पोहोचती, फक्त रेंज मध्ये राहा बरं का. असं स्विच ऑफ करून टाकावं बाबा मोबाईल. असो, ज्यांचा अभंग आज इथे आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे ते जगद्गुरु तुकोबार आहे. पण सर्वप्रथम जे आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा आहेत, आमच्या दादांचं नाव नाही, आमचे भोलेनाथ दादा. नाव भोले पण ते भोले नाहीत. हा, खूप छान, अगदी उत्तम होतं, काही अडचण नाही, प्रत्येकालाच होतं. असं आमचे दादा आहेत, दादांसाठी सुद्धा सुंदर टाळ्या झाल्या पाहिजे. वा, क्या बात आहे. सर्वच आहेत, कुणी कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, जे कुणी राहिले असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि ज्यांचं जे माझ्यावरती अगदी लहान बहिणीसारखं प्रेम करतात असे असणार तेच नाही, त्यांची पूर्ण फॅमिलीज, मग बाबा असतील, आई असतील, वहिनी असतील, दादा असतील, सगळेच जे माझ्यावरती अगदी बहिणीसारखं प्रेम करतात, मुलीसारखं प्रेम करतात, असे असणारे आमचे मुकुंद महाराज गात आमच्या दादांसाठी सुद्धा जोरदार. ते महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहेत, नामांकित कथाकार आहेत. पण माझं आज परम भाग्य आहे की दादा आज कीर्तन श्रवणासाठी उपस्थित आहेत. नाही तर कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये कधीच उपस्थित नसतो, ते घरी झोपण, पण इथे येणार. काहीतरी करावं, काहीतरी करा, तुमच्या पाया पडू का मी, काहीतरी प्रतिसाद द्या. नाही, असो, आमचे दादा आहे तिथे. तुमच्या गावचं रत्न आहे, खऱ्या अर्थाने तुम्ही महान भाग्यवान आहेत की पहा, तुमच्या गावचं एवढं सुंदर रत्न अख्ख्या महाराष्ट्रभर नाव करतंय. क्या बात आहे, अगदी सुंदर. आणि त्यांचं तर काय कौतुक करावं, कारण मी त्यांच्यापेक्षा सगळ्याच गोष्टींनी लहान आहे, वयाने, ज्ञानाने, अधिकाराने, तपाने, त्यांच्याबद्दल मी काय सांगणार. पण असं खूप सुंदर नाव आहे आज महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्यामुळे आहे. आपण म्हणतो ना की मुलगा उगाच कीर्तनकार होत नाही. प्रत्येकाचीच इच्छा असते की आमचा मुलगा कीर्तनकार व्हावा, प्रवचनकार व्हावा, कथाकार व्हावा. पण प्रत्येकाचाच होतो का? नाही होत. का? कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्याच्यासाठी बीज तेवढं सुंदर असावं लागतं, तेव्हा फळ रसाळ लागतं. अशा असणारे आमचे बाबा आहेत, बाबांनाच देखील द्यावेत तेवढे धन्यवाद. बाबांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. सर्वच पंचक्रोशीतील कीर्तनकार, कथाकार असतील, सर्वांच्याच अनावधानाने प्रत्येकाचंच नाव घेणं शक्य नाही. सर्वांच्याच चरणावरती मी नतमस्तक होणे आणि माझ्या सेवेकडे वळते. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये खूप सुंदर सांगतात की लक्ष्मी वल्लभा दीन नाथा पद्मनाभा आणि सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. भगवंता, तू लक्ष्मीचा नाथ आहेस, तू पद्मनाभ आहेस आणि तुझी आम्ही स्तुती करतो. ही स्तुती आहे की भगवान परमात्माची स्तुती करताय. लक्ष्मी वल्लभा दीन नाथा, तू दिनाचा नाथ आहेस, तू दिनांचा नाथ आहेस. तुझ्या दीनतेचा कुणीही विचार करू शकत नाही. अरे भगवान परमात्मा तुम्हाला मन भर देईल. भगवान परमात्मा तुम्हाला तुमची अपेक्षा नसेल त्याच्या पुढचं देईल, पण ते देण्यासाठी पहिले तुम्ही तिळभर देणं गरजेचं आहे. कारण घेशी तेव्हा देसी ऐसा असं शी उदार हा आपला भगवान परमात्मा. भगवंताला पहिले काहीतरी द्यावं लागतं, मग तो फार देतो. पण आपला असं आपण देतानाच देत नाही, घेताना मग म्हणतो फारसं पाहिजे आम्हाला.
असं लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा. आणि म्हणतात की भगवान परमात्मा या जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये सुख नाही, ते सुख जर कुठे असेल ना तर ते तुझ्या चरणाजवळ आहे आणि ते चरण आम्हाला दे. फार सुंदर अर्थाचा अभंग आहे पहा. आणि म्हणतात माझी अल्प ही वासना आणि तू तो उदाराचा राणा. अरे भगवंता मी काय मागणार आहे, माझी बुद्धी काय की मी तुला मागावं. अरे तू तर उदार आहेस, उदार आतो शिरोमणी. म्हणजे तुझी काय सांगावं, तू एवढा उदार आहेस, एवढा उदार आहेस की करंगळीला बांधलेली चिंदी, द्रौपदी मातेने करंगळीला चिंदी बांधली नुसती, तर वस्त्रहरणाच्या वेळेस भगवान परमात्माने पूर्ण सभा आश्चर्यचकित करून टाकली की एवढी वस्त्र टाकली की वस्त्रामध्ये द्रौपदी आहे की द्रौपदीच वस्त्र आहे याचाच कुणाला काही मेळ लागे ना. एवढा उदार असणारा भगवान परमात्मा, किंवा ज्यांनी एवढे उदार की मुठभर पोयाच्या बदल्यामध्ये पूर्ण गाव सोन्याचं करून टाकलं. एवढा उदार भगवान परमात्मा तुकोबाराय म्हणतात भगवंता मी काय मागणार आहे रे तुला, तू तर उदार आहेस, तू फार उदार आहेस. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे भोगे पिडा केली धाव वेगे. हा झाला अभंगाचा सरळ सोपा भावार्थ. पहा ज्यांचा अभंग आपण आज इथे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला ते जगद्गुरु तुकोबाराय. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काही सामान्य नाहीये माईबाप. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे 5व्या वेदाचे निर्माते. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक. अहो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा एवढा अधिकार की अहो भगवान परमात्माचं नामस्मरण आपण फक्त कधीतरीच करतो. पहा कबीर महाराज खूप सुंदर वर्णन करतात. दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. अगर सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय. पहा आपण सगळ्यांना दुःखामध्ये भगवान परमात्मा आठवतो, दुःखामध्येच भगवान परमात्मा आठवतो, पण सुखामध्ये आठवतो का नाही. ज्या वेळेस तुमच्या ताटामध्ये गुलाबजामुन आहेत त्यावेळेस तुमच्या डोक्यात येतं का की भगवान परमात्माला सुद्धा नैवेद्य दिला पाहिजे, भगवान परमात्माला सुद्धा खायला दिलं पाहिजे, असं वाटतं का आपल्याला. नाही वाटत. पण ज्यावेळेस आपल्या ताटामध्ये खायला अन्न सुद्धा नसतं त्यावेळेस आपल्याला त्या भगवान परमात्माची आठवण होते, बरोबर ना. त्यावेळेस भगवान परमात्माची आपल्याला आठवण होते. पहा म्हणून भगवान परमात्माला सुखात आठवा, दुःख येण्याची कधी वेळच येणार नाही. फार सुंदर सांगतात. आणि हेच ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये केलं, आपल्याला कधीतरी दुःख आलं तर भगवान परमात्मा आठवतो, एव्हाना नाही आठवत. पहा कधी तर आपल्याला जर जांभळी आली तर भगवान राम आठवतो, कधी जर शिंक आली तर राम आठवतो. एव्हाना फक्त काम काम काम, कामाच्या पलीकडे आपल्याला दुसरं काही आठवतं का, काहीच आठवत नाही. पहा पण ज्यांना रात्रंदिवस फक्त भगवान परमात्माच, ज्यांचं ध्येय फक्त भगवान परमात्माच, अहो ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून स्वतःचा परमार्थ सफल केला, मुलं अन्न करून गेली तरी सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबाराय परमार्थातल्या अवस्थेमध्ये पाठीमागे नाही आले. तर आज आपण त्यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हणतो. कळस ही उपमा प्रत्येकालाच लागत नाही. पहा मला सांगा, घराचं बांधकाम असो, मंदिराचं बांधकाम असो, मंदिराचं बांधकाम कधी पूर्णत्वाला जातं, फरची बसवल्यावर. हिस्सी झोपले का, कधी फरची बसवल्यावर, खिडक्या लावल्यावर, कधी मग कधी ज्यावेळेस कळस बसेल तो अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त होता, उगाच प्राप्त झाला नाही. पहा रात्रंदिवस माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्माचं नामस्मरण करावं. रात्रंदिवस पहा भगवान परमात्माने कधीच आपल्याला आपलंसं मांडलेलं आहे, कारण आपण भगवान परमात्माचेच अंश आहोत, आपण भगवंताचेच अंश आहोत. पण आपण त्या भगवान परमात्माला आपलंसं मानतो का, नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांनी ते केलं. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा,
आमचा असं म्हणणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय तेव्हा कुठे जीवनामध्ये एवढ्या उच्च कोटीची साधना त्यांच्याकडून घडली. अहो आपलं कौतुक आपलं वर्णन गावच्यांनी करावं नवल नाहीये, शेजारच्यांनी करावं नवल नाहीये, घरच्यांनी करावं नवल नाहीये. अहो ज्यांनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला तेच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक होतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारा. वा म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारा. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक होतात की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा. पहा हा अधिकार ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त केला का, कारण रात्रंदिवस माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी फक्त भगवान परमात्माचंच नामस्मरण करावं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. तुम्ही म्हणाल मी हे का सांगते तुम्हाला, तुम्ही म्हणाल जर जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्माचे एवढे एकनिष्ठ भक्त आहेत तर मग ते आईची स्तुती कशी करतात, प्रश्न आहे ना. प्रत्येक सर्वांना प्रथमतः हाच प्रश्न पडेल की मग जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबारायच म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने भिनजीवा सुकोन होय, आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी आईची उपासना करतायत. मग हे असं कसं प्रश्न पडू शकतो, आणि प्रश्न पडलाही असेल आणि प्रश्न पडलेच पाहिजेत. माझं तर स्पष्ट म्हणणे प्रश्न पडलेच पाहिजे. आमची वडीलधारी माणसं म्हणतात की आजची मुलं ऐकत नाहीत. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आजची माणसं म्हणतात आजची मुलं ऐकत नाहीत, चुकीचं आहे. आजची मुलं ऐकतात पण त्यांनी विचारल्याच्या नंतर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आपण म्हणतो उंबऱ्यावरती बसू नये, म्हणतात नाही बाळ जर लेकरू जर उंबऱ्यावरती बसलं ऐ बसू नको खाली, तो म्हणतो का खाली काय यायचं, पण आपल्याकडे उत्तर असतं का नाही, तो म्हणतो यांच्याकडे उत्तर नाही वर बसलेलंच चांगलंय. त्याला उत्तर देता आलं पाहिजे, कारण आजची जी पिढी आहे ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे. इथे एका मिनिटामध्ये अख्खा देश कळते, अख्खं जग कळते. ही पिढी काय साधी नाही. म्हणून यांना प्रत्येक त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला उत्तर देताच आलं पाहिजे. म्हणून आज म्हणतात पहा की सगळ्यात जर काही महत्वाचं असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला काय शिकवता हे फार महत्वाचं आहे. आणि ते कधी शिकेल, ज्यावेळेस त्या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान तुम्हाला असेल त्याच वेळेस तुम्ही तुमच्या बाळाला सांगाल. पहा हेच की जगद्गुरु तुकोबाराय मग कसं तेच म्हणतात की मी पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा एकनिष्ठ भक्त आहे आणि त्यांची काही एका जन्माची पुण्य नाही की तेच जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय असतील प्रल्हादजी असतील तेच अवतार आहेत, त्यांचाच अवतार तुकोबाराय. मग हे असं का झालं तर पहा जग जसं पाहायचंय तसं दिसतंय. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जग जसं पाहायचंय तसं दिसतंय, जसं आहे तसं दिसत नाही. माझी भाषा कळते. जसं दिसतंय जे दिसतंय तसंच आहे का. माणसं काही काही दिसायला फार भारी असतात, काही काही माणसं दिसायला फार भारी असतात पण लोक म्हणतात त्याच्या संगतीला सुद्धा राहू नये, संगतीला काय बैठकीला सुद्धा बसू नये. मग सांगणं काय तुम्हाला की जसं दिसतंय तसं नसतंय, जसं पाहायचंय तसं दिसत असतंय. माझी भाषा कळते. मग तेच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना जरी भगवतीची उपासना केली असतील, भगवतीला जरी म्हणले असतील तरी सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबाराय तिथे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची एकनिष्ठता अजिबात त्याला काही बाद होत नाही. का, कारण देवीमध्ये सुद्धा भगवान परमात्माला विठुरायालाच ते पाहतात. पहा आपल्या सर्वांना ज्ञात आहे नामदेव महाराज संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आणि भगवान परमात्माचा एक करार ठरला. अगदी 5 वर्षाच्या आयुमध्ये ज्यांच्या हाताने भगवान परमात्माने नैवेद्य खावा, ज्यांच्या हाताने भगवान परमात्माने नैवेद्य खावा असे असणारे नामदेवराय. मला सांगा हिस्सीच्या महिलांनो तुमच्या इथे नैवेद्य दाखवतात का, दाखवतात का, उपवाशीच दाखवतात ना. काहीतरी करा ग, काहीतरी करा, काहीतरी करा. दाखवतात का नाहीत. यांना विचारलं असतं पण हे थोडी ना दाखवतात. तुम्ही दाखवता ना, दाखवतात का.
दाखवतात, बरोबर. मला सांगा, हिशीच्या सगळ्याच महिला नैवेद्य दाखवतात. मग इथं अशा किती महिला आहेत की त्यांचा नैवेद्य भगवान परमात्माने खाल्लाय? किती आहेत? हात वर करा. किती जणींचा खाल्लाय? कुणाचाच नाही खाल्ला. मला सांगा, मग तुमचा नैवेद्य माझ्या भगवान परमात्माने खाल्ला नाही, याचा अर्थ तो जेवत नाही असं आहे का? असं आहे का? नाही, खातो, खाऊ घालणारा लागतो. भगवान परमात्मा खातो, पण त्याच्यासाठी खाऊ घालणारा लागतो. पहा, माझ्या नामदेवरायांच्या आईंनी म्हटल्या, वडील बाहेर गेले काही कामास्तव, आई म्हटल्या की नामा जा आणि भगवंताला नैवेद्य खाऊ घाल. काय म्हटल्या? माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. नामा जा आणि भगवान परमात्माला नैवेद्य खाऊ घाल. आजची आई बाळाला जर नैवेद्य दिला तर काय म्हणते? देवाला नैवेद्य दाखवून आण. दाखवूनच म्हणता ना. बघ बाबा, न्यायचंय वापस, खायचंय आम्हाला, असंच आहे ना. हा, हाच फरक आहे. तो भगवान परमात्मा नैवेद्य खातो, पण त्याला खाऊ घालण्यासाठी तुमच्याकडे भाव असणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, भगवान परमात्मा काही बघत नाही, भगवान परमात्माला काहीच लागत नाही, कारण आमच्या संत महात्म्यांनी पुरावे दिले. उच्च नीच काही ने भगवंता तिशी भाव भक्ती देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाच्या. दासी पुत्र कन्या विदुराच्या उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखून या. भगवान परमात्मा काहीच पाहत नाही. आणि जर पाहिलं असतं तर शबरी मातेच्या घरी जाऊन बोरं खाल्ली नसती, उष्टी बोरं खाल्ली नसती. पहा, भाव होता हो तिच्याकडे. ज्यावेळेस भगवान परमात्मा कुटीमध्ये आले आणि आल्याच्या नंतर मनामध्ये इच्छा प्रगटली की मी भगवान परमात्माचे चरण धुवावेत, मी भगवान परमात्माच्या चरणाचं पद प्रक्षालन करावं, ही इच्छा अंतकरणामध्ये यावी. पण माई बाप माझ्या शबरी मातेकडे भगवान परमात्माचे पाय धुण्याकरिता साधं पात्र सुद्धा नव्हतं, साधं पात्र सुद्धा नव्हतं. पण पहा, तरी सुद्धा माझ्या शबरी मातेने भगवान परमात्माचे पाय धुतले. का? माझ्या शबरी मातेकडे पात्र जरी नसलं तरी हरकत नाही, पण भगवान परमात्माचे पाय धुण्याची पात्रता माझ्या शबरी मातेकडे होती. पात्रता होती. आपली घरं पात्रानं गच्च भरली, पण आपली भगवान परमात्माची चरण धुण्याची काही पात्रता नाहीये. आहे का? हिशीच्या महिलांनो, बोला ग तुम्ही, बोला ग, बोला बोला. मला माहित, असं नका समजू की तुम्ही बोलत नाहीत, तुम्ही आणि बोलत नाहीत. खरंय का हे? तुम्ही बोलायला लागल्यावर गलीतल्याला बोलून देत नाही. खरंय ना? बोलायला लागल्यावर बोलत जा, बोलत जा, बोलत जा. मनातही बोललो असतो, पण काय करावं, सगळे आहेत नाही तर कसं बोलावं. बोलू नका, असं असं करा, काही अडचण नाही. असो, तर मी कुठं होते सांगा आता मला? शबरी मातेकडे होते. एवढं तरी लक्ष द्या. घरी गेल्याच्या नंतर घरच्यांनी विचारावं कुठं बोलते? हा, गेलतो तिकडे. अभंग माहित नाही आमचा त्याचा लांब लांब पर्यंत संबंध. असं होता का म्हणे? रेंज ठेवून कीर्तन आहे का? पहा, शबरी मातेचं खाल्लं, पण खाऊ घालणाऱ्या तशा होत्या म्हणून खाल्लं. माझ्या नामदेवरायांच्या हातानं खाल्लं. पण पहा, माझे नामदेवराय ज्या वेळेस त्या ठिकाणी भगवान परमात्माचा त्यांचा एवढा स्नेह झाला की त्यांचा करार ठरला की नामा, तू मला सोडून जायचं नाही आणि मी तुला सोडून जाणार नाही. कारण आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आपण एकमेकांशिवाय राहू शकतो का? नाही राहू शकत. पण ज्ञानोबारायांच्या अंतकरणामध्ये इच्छा झाली की आपण तीर्थयात्रा करावी, आपण सर्व तीर्थांचं भ्रमण करावं. म्हणून त्या ठिकाणी माऊली नामदेवरायांकडे गेले आणि नामदेवरायांना म्हणतात की नामदेवराय चला, आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय. नामदेवराय म्हणतात माऊली जा ना, काही हरकत नाही. पण नामदेवराय म्हणतात की भगवान परमात्माने आमचा कालच त्या ठिकाणी झालंय की नाही, आम्ही एकमेकांना सोडून जायचो नाही, मी नाही येणार. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात, माऊली म्हणते काही हरकत नाही, मी भगवंताकडे जातो आणि भगवंताचीच अनुमती घेतो. माऊली गेले भगवंताकडे आणि भगवंताकडे गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी माऊली म्हणतात की भगवंता नामदेवरायांना तीर्थयात्रेला न्यायचं होतं, पण ते असं म्हणताय, करार झाला म्हणताय भगवान परमात्माला आम्ही कधी सोडणार नाही. ते म्हणले काय हरकत नाही, घेऊन जा. काय म्हटले? घेऊन जा. भगवान परमात्माच्या आज्ञेवरून नामदेवराय तीर्थयात्रेला गेले. पण जायच्या अगोदर नामदेवरायांनी एक पण मांडला आणि तो पण असा होता की नामदेवराय म्हणतात
भगवंता मी दर्शनाला जातो, भगवंता मी तीर्थयात्रेला जातो, मी तीर्थाटनाला जातो, पण मी जिथे तुमची जशी जो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे आणि कटेवरती हात आहे, अशाच भगवान परमात्माचं मी दर्शन घेईल. काय म्हणतात नामदेवराय, ज्याचे जो विटेवरती उभा आहे आणि कटेवरती हात आहेत ना, अशाच भगवान परमात्माचं दर्शन घेईल. पण झाला गेले तीर्थयात्रेला, पण प्रत्येक देवामध्ये रामजी असतील, कृष्णजी असतील, प्रत्येकामध्ये ज्यांना भगवंताचीच पंढरीश पांडुरंग भगवान परमात्माचीच की जो विटेवरती उभा आहे आणि कटेवरती हात आहे, प्रत्येक देवामध्ये तोच भगवान परमात्मा दिसला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्या दृष्टीमध्ये कोणताही भगवान परमात्मा असो, दृष्टी काय होती, एक होती. ते विठ्ठलाशी कसे होते, एक निष्ठ होते. आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी आई भगवतीची स्तुती करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.